लेख योग आरोग्य आनंद आत्मशांती आणि जीवनाच्या ख्या अर्थाचा दिव्य महोत्सव। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष प्रेरणादायी लेख। यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो, आपल्या सर्वांचे या विशेष प्रेरणादायी जीवनाला नवी दिशा देणाया, मनाला शांतता देणाया आणि आत्म्याला स्पर्श करणाया लेखात मनःपूर्वक स्वागत। जिथे श्वासामध्ये शांतता असते, जिथे विचारामध्ये सकारात्मकता असते, जिथे मनामध्ये आनंद असतो आणि आत्म्यामध्ये समाधान असते, तिथेच योगाचा दिव्य प्रकाश जीवनाला नवसंजीवनी देत असतो। आजचा माणूस वेगाने धावत आहे, यशाच्या मागे, संपत्तीच्या मागे, प्रसिद्धीच्या मागे आणि सुखाच्या शोधात। परंतु या धावपळीत तो स्वतःलाच विसरत चालला आहे। मोठे घर मिळत आहे, मोठ्या गाड्या मिळत आहेत, पैसा मिळत आहे, प्रसिद्धी मिळत आहे, पण मनातील शांतता हरवत आहे, चेहऱ्यावरील आनंद कमी होत आहे आणि जीवनातील समाधान कुठेतरी हरवत चालले आहे। अशा वेळी योग ही केवळ एक व्यायाम पद्धती नसून योग म्हणजे जीवन जगण्याची एक दिव्य कला आहे। पहाटेच्या त्या मंगल क्षणी उगवे आशेचा सूर्य नवा। योगाच्या दिव्य साधनेने जीवन होई आनंदमय सदा। शांत मन आणि निरोगी तन, याहून नाही मोठे धन। योगाच्या पवित्र प्रकाशाने उजळून निघे सारे जीवन। रोज सकाळी योग करावा, आनंदाचा दीप तेवत ठेवावा। शरीर मन होईल प्रसन्न, जीवन बनेल सुखी धन्य। योगामध्ये दडले आरोग्याचे धन। शांत होई मन, वाढे आत्मज्ञान। सकारात्मक विचार, लाभे समाधान। आनंदी होई जीवन, मिळे सुख संपन्न। एक दिवस असा येतो जेव्हा माणूस समजून घेतो की पैसा सर्व काही नाही, प्रसिद्धी सर्व काही नाही, मोठेपणा सर्व काही नाही। कारण जर शरीर निरोगी नसेल तर संपत्ती निरर्थक ठरते। जर मन शांत नसेल तर यशाला अर्थ उरत नाही। आणि जर हृदयात प्रेम नसेल तर जीवन सुंदर राहत नाही। माणूस जन्माला येतो तेव्हा रिकाम्या हाताने येतो आणि एक दिवस सर्व काही मागे ठेवून निघून जातो। मग अहंकार कशाचा? मत्सर कशासाठी? द्वेष कशासाठी? राग कशासाठी? जीवन खूप सुंदर आहे। प्रेम करण्यासाठी, माणुसकी जपण्यासाठी आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी। योग आपल्याला हेच शिकवतो। स्वतःशी मैत्री करा, श्वासांशी नाते जोडा, मनाला शांत करा आणि जीवनाला आनंदाने फुलवा। एक दिवस पैसा मागे राहील, संपत्ती मागे राहील, प्रसिद्धी मागे राहील, पण आपल्या चेहऱ्यावरील समाधान, आपल्या मनातील शांतता आणि आपल्या हृदयातील प्रेम याच गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतील। कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आनंद हीच खरी श्रीमंती आहे आणि योग हीच त्या दोन्हींची दिव्य गुरुकिल्ली आहे। योग करा नित्य तुम्ही, रोग पळतील दूर। शांत मन आणि स्वस्थ तन, जीवन होईल भरपूर। चला या आंतरराष्ट्रीय योग दिनी एक सुंदर संकल्प करूया। योग करूया, आरोग्य जपूया, प्रेम वाढवूया, आनंद वाटूया, माणुसकी जपूया आणि सुख, शांती, समाधान व सकारात्मकतेने भरलेले सुंदर जीवन जगूया। योग हा व्यायाम नाही, योग हा जीवनाचा उत्सव आहे। योग ही सवय नाही, योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे। योग ही केवळ क्रिया नाही, तर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा दिव्य सेतू आहे। आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रिय यूट्यूब परिवार, हा लेख आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा। आपल्या भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा। अशाच उत्कृष्ट, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी लेखांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना। आपले प्रेम,
आशीर्वाद आणि सहकार्य हेच शब्दांच्या या प्रवासाला नवे बळ देत आहे. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. लेखक रमेश शेळके.